देवी, लई मोठं दिव्य पार पाडावं लागलं तुम्हाला मधल्या काळात. या मधल्या काळात आमचा खारीचा का असना पण वाटा होता, याच लई समाधान वाटते बघा. गौड्या, मी स्वतः येणार, माझ्या सगळ्या भक्तांना अवतार धाडा. हा केवळ आमचा प्रवास नाही, तर तुमच्या भक्तीचाही प्रवास होता. तुमच्यासारख्या भक्तांची साथ आणि माया नसती तर कदाचित हा दिवस लवकर आला नसता. देवी आई, आम्ही समध्या गावकऱ्यांनी आपापल्या परीनं जमेल तसं आपल्यासाठी काहीतरी आणलंय. आपण आनंदाने त्याचा स्वीकार करावा. तुमचं हेच प्रेम आम्हाला अधिक भावतं, तुमच्यात गुंतवून ठेवतं. तुम्ही आम्हाला भेट दिली, ती आमच्यापर्यंत पोहोचली. आता ही भेट आमच्याकडून, हा आमचा प्रसाद समजून गावातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचवा. आई राजा, उदो उदो, आई राजा, उदो उदो, आई राजा, उदो उदो, आई राजा, उदो उदो.
प्रणाम माते. माते, प्रभूंनी आपल्याला भेटीसाठी बोलावलं आहे. स्वामींनी आत्ता काय काम काढलं असेल? कारण तसं विशेषच आहे आणि ते काय आहे हे तुम्हाला त्यांना भेटल्यानंतरच कळेल. समस्त त्रिलोकाला समजण्यासाठी आम्ही हे जाहीर करतो की आम्ही आणि महादेव लवकरच विवाह बंधनात अडकणार आहोत. दैत्यगुरु शुक्राचार्य, याचा अर्थ काय आहे? तुळजाशी विवाह करण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न केले, आमची सगळी शक्ती पणाला लावली आणि आता महादेव आणि तुळजाचा विवाह. तुळजाचा विवाह होईल तो केवळ आमच्याशी. असुर नरेश, कृपया आपण अस्वस्थ होऊ नका. आम्ही सुद्धा यासाठीच प्रयत्न करत होतो, परंतु दैत्यगुरूंच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. आमच्या मनात वेगळं काय? दैत्यगुरु, आपण आम्हाला सतत म्हणत असता की श्री महादेव आणि तुळजाचा विवाह अटळ आहे म्हणून, आणि अगदी सतीच्या अवतारापासूनची उदाहरणं आम्हाला दिलीत. एवढेच नाही तर त्या दोघा जणांचं नातं हे जन्माजन्मांतराचं आहे हे सुद्धा पटवून देण्याचा प्रयत्न केलात आपण आम्हाला. दैत्यगुरु, हे सत्य असेल तर याचा अर्थ काय आहे? दैत्यगुरु, आपण असुर कुळाचे गुरु आहात. या युद्धामध्ये आमचे मार्गदर्शक आहात, आणि तरी देखील तुम्ही महादेव आणि तुळजा यांच्या जन्मजन्मांतरीच्या नात्याची कथा शुंभाला सांगता. याचा अर्थ काय? हा असा विचार तुम्ही का करता आहात? हे आमचे विचार नाहीत, हे त्रिकाला बाधित सत्य आहे. आणि जोवर आपण सत्य स्वीकारत नाही तोवर आपण त्याचा पराजय करू शकत नाही. आणि सत्य स्वीकारायचं म्हणजे काय करायचं? तुळजा आणि महादेव यांच्या नात्यातलं रहस्य शुंभला जाणून घ्यायचं होतं, म्हणून आम्ही ती कथा तिला सांगितली. पण त्यातून नक्की काय बोध घ्यायचा हे सोडून तिनं वेगळेच प्रयत्न सुरू केले. तिनं धूम्राक्षाला पाठवून महादेवांवर हल्ला केला, आणि त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. म्हणून तिनं मनुबाईला पाठवून तुळजा आणि महादेव यांच्या नात्यामध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न केला. मळगंगा देवीला महादेवांकडून लग्नाची मागणी घातली. त्यामुळं सगळ्या गोष्टी बिघडल्या आणि नंतरच्या घटना अति वेगानं घडत गेल्या. सम्राज्ञी, या सगळ्या अनर्थाचं कारण तुम्ही आहात. तुमच्या अविचारी कृत्यांमुळे आज महादेव आणि तुळजाचा विवाह होतोय. आमचे प्रयत्न केवळ आपल्याला आणि तुळजाला एकत्र आणण्यासाठीचेच होते. पण त्यामुळेच आमच्यातलं अंतर वाढलंय. त्याचं काय? कधी कधी आम्हाला संशय येतो सम्राज्ञी, तुळजाचा आणि आमचा विवाह होऊ नये अशी तुमची इच्छा आहे की काय? आपण हे काय बोलता आहात? आम्ही अगदी मनापासून तुमच्या आणि तुळजाच्या विवाहासाठी प्रयत्न करत होतो. मनापासून प्रयत्न करता आहात तुम्ही? सम्राज्ञी, तुमची मती भ्रष्ट झाली आहे का जाणीवपूर्वक आमची मती कुंठित करता आहात? स्वतःला सवती यावी यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करता आहात. या पृथ्वी तलावरची कोणतीही स्त्री असं कृत्य कदापि करणार नाही. आणि तुम्ही सम्राज्ञी असलात तरी सुद्धा एक स्त्री आहात.
स्त्रीचे सगळे दुर्गुण तुमच्या ठायी आहेत आणि म्हणून कदाचित तुमचा एकही प्रयत्न आजपर्यंत योग्य दिशेने झालेला नाही. यातून काहीही फलनिष्पत्ती झालेली नाही. असुर नरेश, आम्ही केवळ आपल्यासाठी थांबा! यापुढे तुम्ही काहीही करणार नाही. तुळजा आणि आमच्या विवाहाचा योग जुळवून आणण्यासाठी आता प्रत्यक्ष आम्हालाच काहीतरी करावं लागेल. दैत्यगुरु, चला. स्वामींनी आम्हाला इथे येण्याचा संदेश का दिला असेल? देवी, आपण जी आपल्या विवाहाची घोषणा केली आहे ती त्रिखंडात निनादते आहे. या विवाहाची उत्सुकता साऱ्या विश्वालाच आहे. त्यामुळेच आपल्याला या विवाहाची मुहूर्तमेढ रोवायला हवी. स्वामी, या सोहळ्यासाठी विशेष तयारी करायला हवी. साधू ऋषी यांना बोलवून नक्षत्रांचे योग्य स्थान बघून मुहूर्त ठरवायला लागेल. ती सगळी तयारी आधीच झाली आहे देवी. स्वामी, तुम्ही ही सारी तयारी आधीच कशी काय करून ठेवली? ही तयारी आम्ही नाही केली देवी. या विवाहासाठी सर्वजण इतके उत्सुक होते की हा घाट त्यांनी स्वतः घातला आहे. असं? होय. चला पाहूयात. देवी, प्रभू प्रणाम. आता लवकरच सृष्टी आपल्याला संकेत देईल आणि आपल्या विवाहाचा दिवस सूचित करणारे नक्षत्र आकाशात अवतीर्ण होईल. पण मुनिवर, अहो नेमका कोणता मुहूर्त निघणार आहे आणि ते नक्षत्र नक्की कधी अवतीर्ण होणार आहे? नंदी महाराज, मला खात्री आता काही काळातच ते नक्षत्र आकाशात अवतीर्ण होईल. देवी, प्रभू, आपण स्थानापन्न व्हावं. सम्राज्ञींचा विजय असो. तुमचे पाय चेपून देऊ का? काही गरज नाहीये आमचे पाय चेपायची. आमच्यापासून दूर हो. सम्राज्ञी, तुम्ही माझ्यावर रागवला हे समजलं मला, म्हणून तर मी इथे आले ना तुमच्या सेवेसाठी.
तुझ्यामुळे असुर नरेश आमच्यावरती चिडले. तुझ्यामुळे सगळं काही बिघडलंय आणि नेहमी बिघडतं. मळगंगाला लग्नाची मागणी घालायची योजना ही तुझी होती. तुझ्यामुळेच असुर नरेश महिषासुर आमच्यावरती क्रोधित झाले आणि त्यांचा राग सहन करावा लागतोय आम्हाला. मला माफ करा सम्राज्ञी. आता मी जे काही केलं ते समजा चांगल्याच विचारानं केलं होतं. त्यातून असं होईल की असुर नरेश आणि तुळजाचं लग्न होईल असंच वाटलं होतं ना मला. पण तसं काही झालं का? झालं? उलट तुझ्यामुळे चांगलं वातावरण बिघडलं. केवळ तुझ्यामुळे. सम्राज्ञी, मी सामान्य बाई हाय. मला जे योग्य वाटलं तेच केलं म्या. पण आता त्यातून हे असं काही होईल हे तुमच्यासारख्या बुद्धिमान बाईला बी कळायला पाहिजे होतं ना. अहो म्हणजे मग मला कसं कळणार ना सम्राज्ञी. आता त्या मळगंगेकडे प्रस्ताव देण्याचा विचार तुमच्या विमानात आलाच होता की. ठीक हाय, नाही कळलं, पण तुम्ही अशा उदास होऊ नका. तुम्ही असुर नरेशांशी बोला. त्यांचं लय प्रेम आहे तुमच्यावर. ते तुम्हाला माफ करून टाकतील. अहो सम्राज्ञी, खरंच तुमच्यापेक्षा त्यांना जवळचं कुणी बी नाही असं तुम्हीच म्हणाला होतात ना. मग तुम्ही त्यांची समजूत घालू शकता. खरंय मनोरमे, पण आता आम्ही त्यांना काहीच बोलू शकत नाही, कारण असुर नरेश महिषासूर दैत्यगुरूंना घेऊन कुठेतरी बाहेर गेलेत. अगं बाई, कुठे गेले माहित नाही, परंतु त्या तुळजाच्या विरोधात कुठली तरी मोठी शक्ती वापरायचे असं काहीतरी म्हणत होते. ते पहा, बहुधा नक्षत्र उमटायला सुरुवात झाली आहे. आमच्याकडून काही चूक तर होत नाहीये ना. नक्षत्र का दिसत नाहीये? या विवाहासाठी उचित योग नाहीये असं तर नसेल? नाही हो मुनिवर, असं कसं होईल? अहो देवी आणि महादेव यांचं नातं जन्मजन्मांतराचं आहे आणि त्यांनी याही रूपात जर विवाह करण्याचं ठरवलं असेल तर साऱ्या सृष्टीला आनंदच होणार. त्यांच्या विवाहासाठी सारं काही अगदी अनुकूलच घडणार. उचित नक्षत्राचं दर्शन आणि मुहूर्ताची निश्चिती ही घडणारच. साऱ्या विश्वाला जरी आनंद झाला असला तरी नक्षत्र खोटं बोलत नाही नंदी महाराज. या मागे नक्कीच काहीतरी रहस्य असावं. आपण ह्यावर वाद घालण्यापेक्षा काही क्षण डोळे मिटून ध्यान करू. कदाचित त्यातून आपल्याला काही मार्ग सापडेल.
अखेर ब्रह्मांडाने संकेत दिला आहे. आकाशात नक्षत्र दिसले. ब्रह्मांडाने दिलेल्या संकेतानुसार देवी आणि महादेव यांचा विवाह एका विशिष्ट नक्षत्रावर पार पडेल. लग्नातील पहिला विधी मुहूर्तमेढ पार पडला.